मामा पैसे मिळालं कदमनं घेतलेलं. काय काय सांगतोयस? हो मामी. देव आपल्या भल्यावरच आहे म्हणायचं. नेमकं लक्ष्मी पूजनाच्या अगोदर पैसा मिळाला. और मला तर वाटलं आता पैसे मिळतात का नाही कोणास ठाऊक. थोडा उशीर झाला तरी त्याच्या दरबारात न्याय असतोच की. आज्याचं केलेलं पैसे बी मिळालं आणि बिना पैशाचं त्याचं काम पण झालं. कोण म्हणतं बरं तिला पैसे द्यायला लागतात? हा, आता तर माझी खात्रीच पटली. जो कष्ट घेतो का नाही त्याला यश मिळतच मिळतं. आज्याचं काम झालंच का नाही? अगदी 1 रुपया न भरता भरती झाला. हो मामा. आणि पोलिसांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. छडा तर लावलाच लावला पण पैसे बी मिळवून दिलं. जेडीच्या लग्नासाठी साठवलेलं पैसे होतं ते बी आलं. आता माझी चिंताच मिटली बघा. आणि मामी त्यातल्या 15,000ची ना आपण जेडीच्या नावाने एफडी करूया. अहो 15 काय, चांगली 20,000ची करू की. तुमचा पगार झाल्यावर केली ना तरी चालत. त्याचा पगार होईल तेव्हा होईल. आधी लक्ष्मीची पूजा करून घ्या. तिच्या पायाशी पहिल्यांदा पैसे ठेवा. तिची कृपा आहे म्हणून सगळं आहे. जयडे अगीतला शर्ट कुठे गेला? जयडे मामी. शीतलीच्या घरी फराळ करायला जायचंय. आज काही घोळ होऊ नये म्हणजे झालं. जयडे अगीतला शर्ट कुठे गेला? काय माहित. काय माहित म्हणजे शर्ट कापप जाणार आहे वे? तुम्हीच कुठेतरी इकडे तिकडे ठेवला असणार. आता कुठला शर्ट घालू मी? दुसरा कुठला तरी घाला की. दुसरा कुठला घालायचं? तेवढ्या एकाच शर्टला इस्त्री होती. हे घ्या. ह्यो कुठला? नवीन आहे. तुमच्यासाठी दिवाळीचं गिफ्ट. आवडला? कुणी मामाने घेतला का? नाही, मी घेतलाय साठवलेल्या पैशातून. दर दिवाळीला तू काय ना काहीतरी देतच असतेस बघ. पण मलाच काय नसते तुला द्यायला. बोल यावेळी काय देऊ? मी मागेल ते द्याल? नक्की. वेळ आल्यावर सांगीन. शर्ट कसा आहे? लय भारी. कधी आणलास? काल आणला. चांगलाय. आणि कापड बी चांगलंय बरं का. थँक्यू. घालून बघा की कसा दिसतोय बघू. आता तूच सांग कसा दिसतोय. छान दिसतोय. बर येऊ का? थांबा की. का? फराळ करून जावा. थांबा आणते मी. नको नको
का? फराळ करायला चाललोय मी. कुणाकडं? रावल्याकडं. राहुल्याकडं. वय. अगं मी नाहीच म्हणत होतो, पण ते ऐकते वे. हा? म्हणजे मी नाहीच म्हणत होतो फराळ करायला. रावल्या म्हणला नाही नाही असं नाही चालणार, यायलाच पाहिजे. मग आता यायलाच पाहिजे ना, म्हणजे जायलाच पाहिजे ना आता, म्हणून जातोच. येऊ का? रावल्या उठ उठ. अरे उठ लवकर उठ. चल जायचं उठ. काय राजा? अरे परत येऊन झोपलास होय? होय, जरा अंग दुखत होत. बिनकाम करता बरं तुझं अंग दुखतंय. मी किती काम करतो माहितीये का? तू आणि काम मग काय काम करतोस बाबा? आपलं काम मेंटली असतंय. लई शहाणा आहेस. चल गप. हायच मी शहाणा. होय बाबा हाय तू शहाणा. अरे सणसूद बघ की जरा रावले. अरे दिवाळीचं काय झोपतोयस? चल आवर लवकर चल. कशाला? अरे आपल्याला जायचंय. मी नाही बाबा, मी झोपणार आहे. रावल्या अरे दोस्त आहेस का नाही आपला? हाय की, पण कुठं बाहेर जायचं असलो तर नाही. मग रावल्या अरे चल की काय. तू ऐकतोस का माझं कधी? मग मी काय ऐकू तुझं? मी ऐकत नाही तुझं. ऐकतच नाहीस. अरे मग कविता कोण ऐकतं तुझ्या? मीच ऐकतो का नाही? ते काय सगळी जण ऐकते. अरे पण चांगल्यात म्हणून ऐकतायत ना. उगाच कशाला कोण ऐकते? अयो आजा, अरे यो विचार माझ्या डोक्यातच आला नाही की. हा मावर लवकर चल 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 चल. चला लवकर. ए, नाही बाबा, मला लय कटाळा आलाय. अरे रावल्या का चल की का. आजा नाही म्हणलं की लक्का. नाही येणार नाही. नक्की? ए, आपलं नक्की म्हणजे नक्कीच असत. ठीक आहे जातो मी एकटाच. मी जा. एकटा जातो. टाटा. शीतलच्या घरी एकटं गेलं तर चुकीचं वाटल. रावले रावलं उठ. अरे चल की का. आजा राहुल्या नाही घरात, ते दुकानात गेलाय. हा, तू खरंच येणार नाहीस? आता तुला मी काय पत्र लिहून देऊ का मी येणार नाही म्हणून? राहुल्या अरे तू बी लय भाव खाशील माहितीये का आज. का? काय आज? काय नाही दिवाळी आहे ना म्हणून. चालते झोप तू झोप. मी जातो एकटाच जातो. झोप. मग तिकडे काय सांगू? म्हणजे राहुल्या का नाही आला विचारल्यावर काय सांगू? राहुल्या झोपलाय म्हणून सांग. ठीक आहे सांगतो तसं. तिकडं कुठं? तिकडं तिकडं शीतलच्या घरी. हो शीतलच्या घरी फरायला बोलले आपल्या दोघांना. काय नाही तू दमलायस ना आता. तू झोप. हा मी जातो एकटा. झोप. कोण दमलंय? कुणाला झोप आल्या? ठीक आहे, मी एकदम फ्रेश आहे. आजा एका मिनिटात आलो, थांब. अरे पण तू बोललास की बोललास ना, त्यात काय बदल नसतो ना. अरे मी काय बी बोलत असतो आणि त्यात बदल बी होत असतो. शीतलच्या घरला जायचंय फराळाला.